नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ दे. तर मकर संक्रांत येत आहे आणि मकर संक्रांतीच्या निमित्त आपण आज तिळगुळाच्या वड्या आपण बनवणार आहोत आणि तिळगुळाच्या वड्या तुम्ही करतच असाल, पण मी आज वेगळी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही तिळगुळाच्या वड्या बनवतो तीच पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग साहित्य आणि कृती आपण बघूया. तिळगुळाच्या वड्या बनवण्यासाठी माझ्याकडे मी साहित्य घेतलेलं आहे. तर त्याचं साहित्य आहे की अर्धा वाटी तीळ, अर्धा वाटी भाजलेले दाणे आणि पाऊण वाटी मी गूळ घेतला आहे. तर आम्ही दाणे भाजून घेतलेत. आता आपण तीळ भाजून घेऊया. हे मी दाणे भाजलेले आहे तिथं. तर आपण आता तीळ पण भाजून घेऊया. तीळ मी भाजून घेतलेले आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे ह्याचा आपण कूट करणार आहोत. तर मी दाण्याचं कूट आणि तिळाचं कूट असे दोन्हीही कूट मी करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय दोन्ही कूट मी एकत्र केलेलं आहेत. आता आपण एका पातेल्यामध्ये तूप गरम करणार आहोत आणि त्यामध्ये गूळ घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी यात पाव वाटीच फक्त तूप घातलेलं आहे. आता या पाव वाटी तुपामध्ये आपण गूळ घालणार आहोत. आता यामध्ये आपण गूळ घातलेला आहे. आता आपण हा गूळ तुपामध्ये चांगला मेल्ट करून घेणार आहोत. आपला गूळ पातळ झालेला आहे, मेल्ट झालेला आहे छानपैकी. आता जे आपण कूट करून घेतलेलं आहे तिळाचं आणि शेंगदाण्याचं, हे कूट आपण यामध्ये घालणार आहोत. तर मी हे कूट ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एकत्र करून घेतलेलं आहे. आता मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता ते सगळं आपलं मिक्सचर आपण यामध्ये थापून घेऊया. तुम्ही बघू शकताय मी हे थापून घेतलेलं आहे छानपैकी प्लेटमध्ये. आता ह्याच्यावरती मी सुकं खोबरं खिसून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुकं खोबरं खिसू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. तर आम्हाला आवडतं म्हणून आमच्या घरी आवडतं सगळ्यांना, त्यामुळं मी सुकं खोबरं खिसून घेते. तर मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. आता याच्या आपण गरम असतानाच वड्या पाडून घेऊया. तर मी अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. किती छान दिसतात बघा वड्या. तर जर तुम्हाला रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक रेसिपी घेऊन भेटूया. धन्यवाद.